ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्याच्या शौर्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष निलेश गुरुनाथ गुरव यांच्या माध्यमातून या तिरंगा रॅलीचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये आयोजित करण्यात आले होते। यावेळी भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अनगाव येथे या पदयात्रेत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भाजपा भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळ व माजी सरपंच ग्रामपंचायत कवाड निलेश गुरुनाथ गुरव यांच्या माध्यमातून सर्व भारतीय सैन्याचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितांनी आपले मनोगत देखील या तिरंगा रॅली पदयात्रेदरम्यान व्यक्त केले आहे। भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण उत्तर मंडळाच्या वतीने आज अनगाव या ठिकाणी भारत शौर्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे की 22 एप्रिल 2025 रोजी कपटी पाकिस्तानांनी आपले अतिरेकी हल्ला आपल्यावर केला। पहलगाम येथे आपले जे भारतीय नागरिक होते त्यांच्यावर बेछूट असा गोळीबार करून निष्पाप जीवांचा जवळजवळ 26 लोकांना त्यांनी मारलेला आहे आणि आपल्या देशावर दुःखाचं सावट आलेलं होतं। प्रत्येकाला वाटत होतं की काय आता होईल का नाही, पण आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री कर्तृत्ववान प्रधानमंत्री यांनी बरोबर 12 दिवसांनी कपटी पाकिस्तानला चोख उत्तर दिलेलं आहे। त्यांच्या पाकिस्तानमध्ये घुसून आपल्या जवानांनी त्यांच्या छावण्या उद्ध्वस्त केलेल्या आहे, पाकिस्तानचं कंबरड मोडलेलं आहे आणि हा एक संपूर्ण जगाला मेसेज गेलेला आहे की भारत देश हा गप्प राहणारा नाही आहे, ईट का जवाब पत्थर से देने वाला आहे। आणि मला वाटतं त्याचा आपल्याला अभिमान आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जो बदला घेतला सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून, हा आपल्यासाठी अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे। जर पुन्हा पाकिस्तानने अशी पुन्हा जर हरकत केली तर त्यांचं कंबरड नक्कीच मोडून टाकतील आणि येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी असे काही कुरापती केल्या तर जगाच्या नकाशावर पाकिस्तान हा दिसणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे। आपण आपल्याला आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून जी तिरंगा यात्रा आयोजित केलेली आहे, यासाठी आपल्याला आपले माजी केंद्रीय मंत्री कपिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने सूचनेने आणि आपले माजी तालुका अध्यक्ष प्रकाशजी म्हात्रे, जिल्हा अध्यक्ष जितेंद्रजी डाकी यांच्या नियोजनानुसार आपले मंडळ अध्यक्ष निलेशजी गुरव यांच्या नेतृत्वात ह्या उत्तर मंडळाची जी रॅली आयोजित केलेली आहे, त्या रॅलीत आपण ह्या उद्देशाने सहभागी झालो आहोत की याआधी आपल्या हातात असलेला हा तिरंगा हा आपल्याला आपल्या घरावर फडकवता येत नव्हता। ज्या वेळेला आपले सरकार आले, मोदीजींनी निर्णय घेतला की यापूर्वी जो होत असलेला तिरंगा ध्वजारोहण किंवा आपला तिरंगा ध्वज हा कुठेतरी शासकीय इमारतीवर किंवा कुठेतरी शाळेवर फडकवला जात होता, आज मी गर्वाने सांगतो की माझा तिरंगा हा मी माझ्या घरावर निर्धास्तपणे किंवा बिनधास्तपणे फडकवू शकतो। आणि ही संकल्पना किंवा ही ताकद फक्त मला माझ्या ज्या लोकप्रिय आमचे देशाला नाही तर विश्वाला ताकद दाखवून दिलेले मोदीजी यांनी हा आम्हाला अधिकार दिला की मी माझा झेंडा माझ्या घरावर फडकवू शकतो। आणि त्याची प्रचिती म्हणून आज आपल्या प्रत्येकाच्या हातात झेंडा आहे, प्रत्येकाच्या घरावर झेंडा आहे, आम्ही हा घरावर झेंडा लावू शकतो, हे आम्हाला अधिकार मिळाले। म्हणजे संविधानाने दिलेला खरा अधिकार आम्हाला प्राप्त झाला। आणि मी सांगू इच्छितो की निलेशजींनी आता सांगितलं आपल्याला की पाकिस्तानने केलेल्या कुरापती, मित्रांनो आपण आज एकट्या पाकिस्तानला शिकवलं नाही किंवा एकट्या पाकिस्तानला उत्तर दिलं नाही, तर आज आपल्या पूर्ण हिंदुस्थानची ताकद मोदीजींनी जगाला दाखवून दिली की आमच्याकडे असलेली शस्त्रास्त्रे ही मेड इन इंडिया किंवा मेक इन इंडिया अंतर्गत जी बनलेली आहेत, ती शस्त्रास्त्रे आज जगाला भारी पडू शकतात, जगावर आम्ही नेतृत्व करू शकतो, ही हिंमत दाखवली। आणि इतकं ज्या वेळेला सामर्थ्य निर्माण होतं त्यावेळेला मी नक्कीच गर्वाने माझा प्रत्येक भारतीय हा सांगू शकतो की हम सब भारतीय आहे आणि या देशासाठी
राष्ट्राप्रती आपली निष्ठा व्यक्त करण्याची किंवा भावना व्यक्त करण्याची ही एक उत्तम संधी म्हणून किंवा समाज एकवटला जावा यासाठी ह्या यात्रेचं आयोजन केलं आणि ती यशस्वीरित्या निलेश गुरवांच्या नेतृत्वात पार पडली. एवढं सांगून मी रजा घेतो. धन्यवाद. आज उत्तर मंडल भिवंडी तालुका उत्तर मंडलची तिरंगा रॅली या ठिकाणी अनगाव गावामध्ये लाहोटी हायस्कूल ते अनगाव नाका ह्या मार्गावर आपण आता सर्वांनी चांगल्या प्रकारे घोषणा देऊन आनंद व्यक्त करून आणि ही पूर्ण केलेली आहे. ही यात्रा आपण उत्तर मंडलाचे अध्यक्ष निलेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले आदरणीय माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार आपण ही करत आहोत. ह्या यात्रेचा उद्देश म्हणजे आपल्याला संविधानाने दिलेला जो अधिकार आहे, झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन, तिरंगा खांद्यावर घेऊन आपल्या घरावर सुद्धा झेंडा आपण अगोदर स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवस अगोदर आपण आपल्या घरावर लावू शकतो. याचा अभिमान आपण व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर तिरंगा घेऊन कुठलाही राजकारण, कुठलाही पक्ष याच्यात समाविष्ट न, सर्व नागरिक एकत्र येऊन ही रॅली यशस्वी करावी. आपल्या गावात आपल्या नागरिकांना देशाभिमान काय आहे हे जागृत करण्याचं काम आपण प्रतिवर्षी केलं तर आज आपल्याला दिसून येत आहे की देशावर जे हल्ले होतात त्या हल्ल्यामध्ये आणि जो बाजूचा देश पाकिस्तान आपल्या नागरिकांवर जे हल्ले केले, पहलगाम मध्ये हल्ले केले, हे निर्भीड हल्ले जे करतात ते लोक, पण त्या हल्ल्याला प्रत्युत्तर आपले सैनिक जवान देत असतात आणि त्यासाठी जवानांना संपूर्ण पॉवर त्या ठिकाणी आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी कॅबिनेट मार्फत त्यांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत की पूर्वी असं नव्हतं. पूर्वी लष्करला एक गोळी सैनिकाला झाडाची असेल तर त्याला त्याच्या वरिष्ठांची परमिशन घ्यावी लागत असे, म्हणजे लष्कराचे वरिष्ठ कोण अधिकारी असतील त्यांची परमिशन. आता तसं नाही. आता समोर आपल्याला हल्ला करताना जर तो अतिरेकी दिसत असेल तर त्याला त्याच ठिकाणी त्याच्यावर गन चालवून किंवा जो हत्यार चालवून आपण त्यांचा आपले सैनिक फडशा पाडत आहेत, त्यांना मृत्यू दंड देत आहेत. तर हा मोठा अभिमानाचा गोष्ट आहे की देशावर हल्ला करून कोणाची वाकडी नजरेने बघण्याची पण ताकद आता या ठिकाणी सैनिकांच्या मध्ये जो जोश आलेला त्यामार्फत ते करू शकत नाहीत. आणि आपण नागरिक प्रतिवर्षी आपल्यामध्ये स्वातंत्र्य उत्सव हा जागृत राहावा यासाठी प्रत्येक देशभर आज प्रत्येक गावागावात शासकीय असतील किंवा आपल्या ग्रामस्थ एकत्र येऊन असतील, विभागातले लोक एकत्र येऊन असतील, सगळीकडे रॅली काढत आहेत आणि हा आनंदोत्सव साजरा करत आहेत. निश्चितच ही प्रथा आणि जी आदरणीय मोदीजी यांनी प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो निश्चितच अभिमानास्पद आहे आणि हीच प्रथा आम्ही आपल्या तिरंग्याचा अभिमान सतत बाळगून ही यापुढेही निरंतर करत राहू अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि निश्चितच उत्तर मंडलातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे या ठिकाणी मी निश्चितच अभिनंदन करतो, आभार सुद्धा व्यक्त करतो. आणि उत्तर मंडलाचे अध्यक्ष ज्या दिवसापासून त्यांचा अध्यक्षपदावर आल्यापासून पक्ष त्यांना जे जे कार्यक्रम देतो ते कार्यक्रम ते यशस्वीरित्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पाडत आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो. मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.